या संबंधित प्रकरणात मी डॉक्टर वैभव साळुंखे यांचा काउन्सिल यांचा वकील आहे. मी माझ्यासोबत माझी टीम पण आहे. आम्ही कित्येक दिवसांपासून ही सुमोटो पिटिशन अटेंड करत होतो. आणि ह्या सुमोटो पिटिशनमध्ये ऑनरेबल हायकोर्टाने खूप चांगल्या नोंदी घेतल्यात आणि खूप चांगल्या गोष्टींवर निरीक्षण नोंदवलेत. ऑनरेबल हायकोर्टाने या संबंधित प्रकरणात पूर्णपणे पोलिसांच्या तपासावरती पूर्णपणे नियंत्रण करून आणि हे संबंधित प्रकरण सिनियर PI कडून DCPकडे वर्ग केलं. आणि या संबंधित प्रकरणात आमच्याद्वारे देखील खूप जास्त एव्हिडन्स आहेत. आमच्या विक्टिम्सकडे एक एव्हिडन्स होता चांगला, तो एव्हिडन्स कोरोबरेट करायला खूप चांगली हेल्प म्हणून आम्ही दिला आणि ट्रान्स्क्रिप्शन कॉपी देखील दिली त्याची. त्यासोबत आमच्या विक्टिमला पण सपोर्ट भेटला आणि विक्टिमला वाटलं की ऑनरेबल हायकोर्टाने ह्याची नोंद घेतल्या कारणाने विक्टिमला त्यात जरा असं म्हणजे बोलू शकतो थोडा मेंटल ट्रॉमामधून थोडासा का होईना त्याला जरा धीर भेटला की आमच्या मागे कोणी नाही, तर ऑनरेबल हायकोर्ट उभं आहे. आणि आम्ही त्याला सपोर्ट करून आज एंड ऑफ द डे आज भले आरोपींना काही बेल झाली असेल, परंतु टिल फायलिंग चार्जशीट आरोपींना महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यास ऑनरेबल हायकोर्टाने भाग पाडले. आरोपीला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन फक्त राहायचं टिल फायलिंग चार्जशीट. आणि आफ्टर फायलिंग चार्जशीट त्यांचं तर आजपासूनच त्यांचा पासपोर्ट ते कोर्टात जमा करायला सांगितलं आहे. टिल कम्प्लिटिंग ट्रायल आरोपींचा पासपोर्ट हा माननीय न्यायालयाकडे जमा असेल. जी बेल होती कल्याणमधल्या बेलवरती फक्त ऑनरेबल हायकोर्टाने स्टे आणलं होतं. ऑनरेबल हायकोर्टाने त्यात ॲडिशन करून ह्यात अटी आणि शर्ती टाकल्यात ज्या की चार्जशीटपर्यंत त्यांना महाराष्ट्राबाहेर राहिलं पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारे डायरेक्टली इनडायरेक्टली कोणाच्याही थ्रू विक्टीमला त्रास होता कामा नये. आज देखील दोन्ही जे मेन विक्टीम आहे दोन्ही डॉक्टर्स आहेत ते अजूनही त्यांच्या म्हणजे त्या वर्कस्पेसमध्ये अजूनही ते वर्क करत नाही आहेत. त्यासाठी ऑनरेबल हायकोर्टाने सांगितलं की त्यांचं रेजिग्नेशन ॲक्सेप्ट नाही करा म्हणून, म्हणजे त्यांनी त्यांचं वर्क हे प्रोटेक्शनमध्ये किंवा मग सेफ्टली करायला पाहिजे. त्यासाठी ऑनरेबल हायकोर्टाने पूर्ण सगळ्या प्रकारच्या म्हणजे त्यांना पूर्ण प्रोटेक्शन देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आता मी मेन म्हणजे फिर्यादी क्रमांक 1 कडूनच आहे. फिर्यादी क्रमांक 1ने मला त्यावेळेला कॉन्टॅक्ट केला ज्यावेळेला त्याला पोलिसांकडून नोटीस गेली होती. त्याला 183चा जबाब नोंदवायचा होता, पण तो 183चा जबाब हा त्याच्या गावी नोंदवावा अशी आमची इच्छा होती. कारण की फिर्यादीला जो त्या दिवशीपासून गेला त्याच्यानंतर तो आजवर इथे आलाच नव्हता, तर त्याचा 183चा जबाब हा त्याच्या गावी नोंदवण्यासाठी ऑनरेबल हायकोर्टाने ऑर्डर केली होती. ही 27ला ऑर्डर झालेली होती. ऑनरेबल हायकोर्टाने विटनेस प्रोटेक्शन ॲक्टचं एक जे एक्सटेन्शन बोलू शकतो एवढं चांगलं एक्सटेन्शन केलं होतं की फिर्यादी त्यांच्या गावी होते आणि त्यांच्या गावी त्यांचं 183चा जबाब नोंदवण्यात आला. ऑनरेबल हायकोर्टात कालच्या दिवशी मी होतो. आज सकाळी जेव्हा ऑर्डर डिक्टेक्ट झाली त्यावेळेला माझ्या तब्येतीच्या कारणाने मला तिकडे प्रेझेंट राहता आलं नाही, पण माझे जे सोबतचे काउन्सिल्स होते त्यांना मी माहिती विचारली असता ऑनरेबल हायकोर्टाने त्यांना महाराष्ट्राबाहेर कोणत्याही ठिकाणी राहा पण तुमचा ॲड्रेस जो आहे तो इथे देऊन म्हणजे कोर्टात किंवा पोलिसांना देऊन ठेवायचा. आणि काल देखील ऑनरेबल हायकोर्टाने ही गोष्ट सांगितली की त्यांना आठवड्यात 3 दिवस तिथे राहतील तिकडच्या जवळच्या पोलीस स्टेशनला दुपारी 11 ते 1च्या मध्ये जाऊन अटेंडन्स लावायची आणि अटेंड राहायचं. किती दिवसासाठी हे दिलेलं चार्जशीट त्यांना महाराष्ट्राबाहेर चार्जशीट फाईल होईपर्यंत ठेवण्यास सांगितलेले आहे. आता तर जामीन मंजूर झालेलं आहे, आपण तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्या पुढची काय? हे जे हायकोर्टाचं सुमोटो जे पिटिशन आहे ही जी पिटिशन आहे ही पिटिशन ट्रायल कंप्लीट होईपर्यंत चालू राहायची शक्यता आहे. कारण ऑनरेबल हायकोर्टाने ह्या प्रकरणात स्वतः पर्सनली लक्ष ठेवलेलं आहे. त्यामुळे हे जे ऑर्डर झाले आजचं बेलचं ऑर्डर हे खूप झालं आहे बेल ऑर्डर, परंतु यात खूप चांगल्या अटी आणि शर्ती ऑनरेबल हायकोर्टाने सगळ्यांचे सजेशन्स घेऊन सगळ्यांचे सजेशन ऐकून ॲमिकस क्युरींचे सजेशन ऐकून दिलेली ऑर्डर आहे.